हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आम्ही चाललेलो आहोत गजानन महाराज मंदिरामध्ये। हे गजानन महाराजांचं मंदिर हे पळसामध्ये सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि माझा गुरुवारचा उपवास असतो म्हणून आम्ही प्रत्येक गुरुवारी गजानन महाराज मंदिरामध्ये जातोच। आणि मंदिरामध्ये उपवास असेल आणि मंदिरामध्ये गेलं तर जास्त प्रसन्न वाटतं, छान वाटतं। आपला उपवास, गुरुवारचा उपवास सफल झालेला आहे असं वाटतं, म्हणून आम्ही आज गजानन महाराज मंदिरामध्ये आलेलो आहोत। मग गजानन महाराज मंदिरामध्ये येत आहेत लोक। आता इथे छान आरती होते आणि प्रसादही असतो, मसाले भाताचा प्रसादही असतो। खूप लोक येतात, प्रत्येक गुरुवारी येतात आणि श्रद्धेने पूजा अर्चा करतात। मग मलाही गुरुदेव दत्तांच्या कोणत्याही मंदिरामध्ये जायला खूप आवडतं। आणि मग आम्ही इथे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलो। येशू छान पाया पडत आहे देवला। येशूलाही इथं आल्यानंतर खूपच छान वाटतं। इथे खूप मुलं येतात, CRPF वाल्यांची खूप मुलं येतात, खेळतात, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी होतात, बायकांशी थोडीशी भेटही होते इतर बायकांशी। छान बोलल्यावर छान वाटतं। आणि मग आम्ही गेलो आणि देव येशू छान पाया पडत आहेत, त्यांना तिथला प्रसादही खूप आवडतो। आणि मग छानशी आरती होते आणि सर्वच लोक खूप श्रद्धेने गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये येतात। आणि गजानन महाराजांची पुण्यतिथी असते त्यावेळेस पण खूप मोठा उत्सव इथे होतो आणि 13 दिवस हा उत्सव अतिशय उत्स्फूर्तपणे लोक हा आरती साजरा करतात। छान प्रसादही दिला जातो दिवशी काला वगैरे असतो। गुरुवारची पूजा खूप छान आहे ही प्रथा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय।